छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारीबाबत संभ्रम अजून कायम आहे। महायुतीची उमेदवारी संदीपान भुमरेंना जाहीर झाली असली तरी विनोद पाटील अनेकांच्या गाठी भेटी घेत आहेत। त्यामुळे विनोद पाटलांच्या या भेटीगाठींनी भुमरे चिंतेत सापडल्याचं दिसतंय। भुमरेंना उमेदवारी, इकडे पाटलांची तयारी। विनोद पाटलांमुळे महायुतीला टेन्शन। पाटील संभाजीनगरातून लढण्यावर ठाम। भेटीगाठींमुळे संदीपान भुमरेंना काम। संभाजीनगर लोकसभा उमेदवारीबाबत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत बरीच रस्सीखेच चालली। शेवटी शिंदेंच्या सेनेनं मंत्री संदीपान भुमरे यांना उमेदवारी जाहीर केली। खरं तर महायुतीच्या उमेदवारीसाठी भाजपचे डॉक्टर भागवत कराड, शिवसेनेचे संदीपान भुमरे आणि मराठा याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्यात स्पर्धा होती। युती धर्म पाळत भुमरे यांचं नाव जाहीर होताच कराड यांनी माघार घेतली, पण विनोद पाटील मात्र माघार घ्यायला तयार नाहीये। भुमरे यांचं नाव जाहीर झालं असलं तरी पाटील यांनी फडणवीस आणि उदय सामंत यांच्या भेटी घेतल्या। काल रात्री उशिरा विनोद पाटील आणि माझी भेट झाली, माझी त्यांच्याबरोबर चर्चा झाली। आज मुख्यमंत्री महोदय देखील कदाचित त्यांची भेट घेण्याची शक्यता आहे। सकारात्मक चर्चा झालेली आहे, जी अपेक्षित आहे ती चर्चा झालेली आहे। आणि विनोद पाटील हे काय आजचेच माझे मित्र नाहीत। मी ज्यावेळी राजकारणाला सुरुवात केली त्यावेळी ते माझ्यासोबत काम करायचे, त्यावेळी मित्रत्वाच्या भावनेने देखील काही गोष्टी चर्चेमध्ये आलेल्या आहेत। त्याचा आउटपुट नक्की या 2 दिवसांमध्ये आम्हाला मिळेल। छत्रपती संभाजीनगरमध्ये एक तातडीचा सर्वे करावा आणि त्या सर्वेमध्ये सर्वसामान्य जर माझ्या बाजूने नसतील तर याच्यावर आपण चर्चा करू। परंतु मला पूर्ण विश्वास आहे, सर्व 18 पगड जातीचे तरुण माझ्यासोबत आहेत। मी निवडणूक लढवण्यावर ठाम आहे, ही स्पष्ट भूमिका मी त्यांच्यासमोर मांडलेली आहे। विनोद पाटील यांच्या भेटीगाठींमुळे संदीपान भुमरे यांचं टेन्शन वाढलंय। 25 एप्रिल रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरायचं ठरलंय। तरीही भुमरे यांनी कसलाही गाजावाजा न करता सोमवारी 22 एप्रिललाच उमेदवारी अर्ज भरला। संदीपान भुमरेंनी या संदर्भातल्या प्रश्नावर आणि विनोद पाटलांच्या भूमिकेवरही बोलणं टाळलं। नीलमताई गोरे मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विनोद पाटील यांची समजूत काढतील असा विश्वास व्यक्त करतायत। त्यांना लवकरच शिंदे साहेब बोलून त्यांचं समाधान करणार आहे की ज्या त्यांच्या कन्सर्न्स आहेत, ज्या त्यांच्या चिंता आहेत की ज्या लोकसभेमध्ये प्रतिबिंबित पडायला पाहिजे होत्या, त्या योग्य पद्धतीने न्याय मिळेल। अजूनही उमेदवाराविषयी संभ्रम आहे की काय, अशा प्रकारची स्थिती आहे। म्हणजे आमचे विरोधक किती संभ्रमित आहे। उमेदवार सुद्धा ठरवू शकत नाही किंवा ठरलेल्या उमेदवाराला सुद्धा आत्मविश्वास नाही की आपणच उमेदवार असू। त्यांनी जाहीर केलेली तारीख 25 आहे, पण कालच फॉर्म भरलेला, तुम्ही जाऊन कलेक्टर ऑफिसला चेक करू शकता। विनोद पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टापर्यंत कायदेशीर लढा दिला, त्यामुळे मराठा मतांच्या जोरावर विजय मिळवू असा त्यांना विश्वास आहे। पण शिवसेनेत नसल्यानं त्यांना शिंदेंनी उमेदवारी दिली नाही। संदीपान भुमरे ही मराठा असल्यानं आणि मनोज जरांगे पाटलांच्या गुडबुकमध्ये असल्यानं त्यांनाही विजयाची आशा आहे। संभाजीनगर जिल्ह्यातील 8 पैकी 5 आमदार शिंदेंच्या शिवसेनेचे असणं ही भुमरेंसाठी जमेची बाजू आहे। प्रतिस्पर्धी चंद्रकांत खैरे यांनी सुद्धा प्रचारात जोरदार मुसंडी मारल्यानं त्यांच्याही विजयाची चर्चा सुरू झाली आहे। त्यामुळे सध्या तरी संदीपान भुमरे यांच्या समोर चंद्रकांत खैरे यांच्यापेक्षा विनोद पाटील यांचं संकट मोठं दिसतंय। त्यामुळे आता विनोद पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ऐकणार का, हा प्रश्नच आहे। सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर।